नागपुरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. माणकापूर पोलीस स्टेशन येथे एका महिला वकिलाने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे सईद राजा वारिस अली. तो नागपुरातील ताजबाग परिसरात राहणारा असल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार कागदपत्रांच्या संदर्भात आधी दोघांची ओळख झाली होती. त्याच कारणावरून आरोपीने महिलेला आपल्या घरी बोलावलेत. महिला आरोपीच्या घरी गेल्यानंतर तिला कॉफी देण्यात आली, मात्र त्या कॉफीत गुंगीचे औषध मिसळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद करण्यात आले. इतकंच नाही तर तुझी बदनामी करीन, तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. या दरम्यान पीडित महिलेच्या लहान मुलालाही आरोपीने स्वतः जवळ ठेवून काही काळ डिटेन करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2013 ते 2015 या कालावधीत त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, शस्त्र कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा आणणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच त्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली होती आणि तो काही वर्षांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एका महिलेनं मानकापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, ज्यामध्ये सदर महिला ही जिल्हा व सत्र न्यायालय इथे वकील म्हणून प्रॅक्टिस करते आणि आरोपी जो आहे त्याचं नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली. हा मूळचा सक्करदरा ताजबाग येथील राहणारा आहे. 2 वर्षापूर्वी पासून या आरोपीच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस आहेत, आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने या ऍडव्होकेट मॅडमशी, तक्रारदार यांच्याशी त्याची भेट झाली होती आणि मग आरोपीनं तक्रारदार यांना त्याच्या स्वतःच्या घरी बोलवलं होतं कोर्टच्या कागदासंदर्भात कागद वगैरे देण्यासाठी आणि कार्यालयात बोलवलं होतं आरोपीनं आणि त्या ठिकाणी तिला कॉफी पाजून, त्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे पाजून, तिला बंदूक वगैरे दाखवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केला आणि तिची जर तक्रार केली तर तुझी बदनामी करीन, मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली. तसंच फिर्यादी यांचा जो लहान मुलगा आहे त्याला देखील आरोपीनं स्वतःसोबत डिटेन करून ठेवलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस स्टेशनला BNS कलम 64(2)M 115(2), 351(3), 126 आणि आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. सन 2013 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, त्यानंतर खंडणी वसुली, भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे, शासकीय कामात काम करत असताना नोकरांवर हल्ला, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे गुन्हे, अशा प्रकारचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये तो मोक्कामध्ये जेलमध्ये होता आणि 2 वर्षापूर्वीच तो मोक्कामधून जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे त्याचा रेकॉर्ड आहे. या सगळ्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुढील तपास हा PSI जावेद तडवी हे करत आहे.